नमस्कार मंडळी, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मी आज तुम्हाला इन्स्टंट तव्यावरती झटपट बनणारे झुणका करून दाखवणार आहे। बघू शकता इथे मी तव्यावरती करते। पोळ्या झाल्याच्या नंतर करून घेतले तव्यावर डब्यासाठी। तेल टाकले मी तव्यावरती, मोहरी, जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि लसूण कुटूनही टाकू शकतो आपण। मी इथे कांदा वगैरे पिठल्याला काही वापरलेलं नाही आहे। कढीपत्ता टाकला आहे, लाल तिखट, हळद, कोथिंबीर थोडं झणझणीतच केलं आहे, बघू शकता। आणि आता तव्यावरती मी गरम पाणी करून टाकले। इथे हाटून बेसन पिठलं करते। पाणी उकळल्यानंतर त्यात मीठ टाकून घ्यायचं, परत वरतून कोथिंबीर टाकली। नुसते हिरवी मिरचीचंही करू शकतो आपण। आता इथे हाताने पीठ पेरत थोडं थोडं उचटण्याने किंवा लाकडी आपण लोटाण्याने सुद्धा आपण हाटू शकतो। इथे थोडं थोडं पीठ टाकून उचटण्याने हाटून घेते। आपल्याला जसं घट्ट पातळ लागतंय त्याप्रमाणे पीठ टाकायचं। कढईत पण छान होतंय जास्त जणांसाठी करायचं असलं तर। बघू शकता पूर्ण गुठळ्या गेलेल्या आहेत आपल्या पिठल्यामधल्या। असंही रसरशीत ठेवू शकता तुम्ही। आपल्याला लगेच ताजं गरम घ्यायचं, मला डब्यात द्यायचं होतं म्हणून मी थोडं घट्टसर करून घेतलं। एक छान वाफ येऊ दिली त्याला दणदणीत। बघू शकता किती झटपट तयार झालंय आपलं पिठलं। वरतून थोडं तेल टाकायचं आणि एकदम मस्तच भाकरीबरोबरही खाऊ शकतो, पोळीबरोबरही खाऊ शकतो। अशा प्रकारे हा झुणका नक्की करून बघा। पिठलं झुणका काय म्हणतात तुम्ही। बघू शकता की छान झालेलं आहे। थोडं पातळ वाटल्यास आपण पातळही ठेवू शकतो। अशा प्रकारे झटपट तव्यावरती पिठलं नक्की करून बघा। धन्यवाद।